नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूपच भारी झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओची सर्व मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला जराही न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. तुम्ही जरा आता आपल्याला व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज आहे. तर ते तुमच्याकडे असेल किंवा टेलिग्राम चॅनलवरून भेटून जाईल. तुम्ही आजचा प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतला असेलच. चला तर ओपन करून घेऊया. त्यामध्ये मी काही ग्रुप दिलेले आहेत. तर चला तुम्हाला ग्रुप कसा एडिट करायचा ते सांगतो. करून एडिट ग्रुप ऑप्शनवर टच करायचे. आता हा इंटरफेस दिसेल तुम्हाला. नंतर प्लस चिन्हावर दाबून एक फोटो ॲड करायचा. मी दिलेले फोटो घेऊ शकता किंवा तुमचे असतील ते घेऊ शकता. फोटो ॲड करून त्याला लांबवून घ्यायचे आणि लॉंग प्रेस करून रेक्टँगलच्या खाली आणायचे आहे. आपला पहिला ग्रुप एडिट झाला आहे. तर आता राहिलेले 19.4 सेकंदपर्यंतचे सर्व ग्रुप एडिट करून घ्यायचे आहे. आपले सर्व ग्रुप तर एडिट करून झाले. आता ग्रुपमध्ये तर 6.12 सेकंदापाशी काही ग्रुप नाही तर तिथे फोटो ॲड करायचे. तर ते कसे ते सांगतो. 6.12 सेकंदाजवळ येऊन प्लस चिन्हावरून फोटो घ्यायचा आहे आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. तसेच 6.28 जवळ एक फोटो ॲड करायचा. तर प्लस चिन्हावरून फोटो घ्यायचा आणि फिल कंपोजिशन एरिया करून कट करायचा. उरलेला भाग कट करून घ्यायचा. थोडे पुढे गेले की 15.15 सेकंदापाशी एक फोटो नाहीत तिथे ग्रुप नाहीत. मग तिथे 2 फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो घ्यायचा, फिल कंपोजिशन 3 डॉटवरून फिल कंपोजिशन घ्यायचा. उरलेला भाग कट करायचा. 15.22 पाशी पण तसंच करायचे. तिथे 15.22 पासून ते 16 पाशी कट करायचा. एक ग्रुप सोडला की नंतर 17.10 सेकंदापाशी 2 फोटो ॲड करायचे. फोटो घ्यायचा, फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि नंतर उरलेला भाग कट करायचा. 17.17 पाशी कट करायचा. तिथून एक फोटो ॲड घ्यायचा. फोटो घ्यायचा, फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि उरलेला भाग कट करून घ्यायचा. नंतर 19.4 सेकंदापाशी यायचा. आता 19.4 सेकंदापासून पुढे जेवढे बीट आहेत तेवढ्या बीटमध्ये एक फोटो ॲड करायचा. ते कसं तर प्लस चिन्हावरून फोटो घेऊन 3 डॉटवरून फिल कंपोजिशन करून उरलेला भाग कट करणं. सर्व फोटो ॲड करून झालेच असतील. तर आता एक पिवळी पट्टी दिली होती ती आता ते लॉंग प्रेस करून सगळ्यात वर घ्यायची आणि त्याच्यावरच एक रेक्टँगल निळी पट्टी होती तिला पण वर घ्यायचं. आता आपला 99% व्हिडिओ तर तयार झाला. आता फक्त इफेक्ट लावायचे बाकी आहेत. तर इफेक्ट कसे लावायचे तर ते सांगतो. माघारी यायचं तर प्रीसेटमध्ये जायचं. तिथं पहिला इफेक्ट आहे. पहिला इफेक्ट फोटो टच करून इफेक्ट कॉपी नंतर यायचं. आता हे आपण बीटमध्ये जागा सोडून 6 फोटो लावले होते. इथं 2, इथं नंतर 2 असे त्या 6 फोटोंना हे इफेक्ट द्यायचा. पहिला इफेक्ट आहे ते पहिल्या 6 फोटोला द्यायचा. हे 6 फोटो तर झाले आपले. आता नंतर सेक इफेक्ट प्रीसेट बन जायचा. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी इथून 3 डॉटवरून कॉपी करायचा. नंतर यायचं आपल्या बेटबुक मार्क प्रीसेटमध्ये. आता इथून हे आपण 19.4 ते 20.28 पर्यंत जेवढे फोटो आहेत तेवढ्याला हे 2 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा. चला तर भावांनो आपले 20
1.28 पर्यंतचे तर इफेक्ट झाले. आता राहिला एक इफेक्ट जायचं, सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आणि राहिलेले आता हे 3 फोटो आहेत, लास्टचे 3 फोटोला हे इफेक्ट कॉपी करायचं, पेस्ट करायचं. आता आपला 99% व्हिडिओ तर कम्प्लीट झाला आहे. आता 22.22 सेकंदापाशी यायचं. मी एक तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, तर ते व्हिडिओ ॲड करायचा. ॲड करून घ्यायचा, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि ते ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईट आणून स्क्रीन करायचं. आता आणि उरलेला भाग कट करून घ्यायचा. आता तसेच पुढच्या दोन्ही फोटोला ते इफेक्ट लावून घ्यायचा, म्हणजे आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जाईल. तर आपला व्हिडिओ आता कम्प्लीट झालाच आहे. तर एक्सपोर्ट कसा करायचा, तर वर कोपऱ्यात सेटिंगच्या बाजूला चौकोन आहे, तिथून दाबायचं. खालच्या कडेला एक्सपोर्ट नावाचं आहे, ते एक्सपोर्ट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.